अहो लई अलर्ट, तेवढा काळ डोक्यात दुसरं काहीच नसून लागतं. नाही मजा डोक्यात जर काही आलं तिकडलं तर इथं बोलता येईल का? एक जीव हा तुमच्या पाया पडतो, एक जीव. आणि जर एक जीव होता येत नसेल तर हे सोडूनच द्या. मॅच जिंकायची, वर्ल्ड कप आणायचा म्हणजे मानसिकता लई स्थिर पाहिजे. मानसिकता विचलित झाली की काम संपलं. चुलीवरली भाकर करपून जाते, माईचं लक्ष जर माहेरला गेलं तर. हे तर कथा वय मायबाप. बघा विश्वामित्रजी म्हणतात माझ्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी तुझे राम आणि लक्ष्मण पाहिजे. दशरथ राजा म्हणतात गुरुदेवा माझे चिमुकले लेकरे भल्या मोठे आवाढव्य राक्षसासोबत कसं युद्ध करतील आणि यज्ञाचं रक्षण कसं करतील. नाही नाही तुझ्या लेकरांकडूनच माझ्या यज्ञाचं रक्षण करायचं. हे साधे सुधे नाहीत, हे अवतार घेतलेले आहेत. असंच म्हणल्यावर सुद्धा दशरथ राजाला कळालं नाही. राम कोण आहे रामाच्या बापाला कळालं नाही. मी काय म्हणतो आहे का? होय पांडव देव राम रामचंद्र प्रभू देव देव देवाच्या बापाला कळाला नाही. दशरथ राजा रडायले एवढे लेकर आहेत राक्षसासोबत युद्ध कसं करतील. ते कळालं साधूला. तुझा महिमा देवा तुझा महिमा तुझ्या बापाला कळाला नाही. काय चमत्कार आहे रे. एवढं कसं मायेचं पांघरण टाकलं त्याच्यावर. दशरथ राजाच्या जीवनात मायेचं पांघरण पडलं होतं. हे म्हणजे चिमुकले बाळ आहेत, मरतील युद्धात म्हणून रडायला. आणि विश्वामित्रजीला कळालं की हे देवाचा बाप आहे. देवादी देव आहे. कळालं नाही. विश्वामित्रजी निघाले चले तड 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 उठून. देना म्हणले पाठवून देना. वशिष्ठजी म्हणतात जा पटकन सांभाळा त्याला घेऊन या. येळ कळणार काळ कळणार बोलायचं कळणार चालायचं कळणार कुठं काय. खुनिल्याबरोबर वशिष्ठजी खुनिल्याबरोबर दशरथ राजा पळत 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 गेले पुढं. हात पकडा. महाराज चुकलं माझं माफ करा. माझं चुकलं माफ करा. घाई करू नका. मी मोहात पडलो, मी ममत्वात पडलो, त्याच्यामुळे मला कळालं नाही. या थोडं घाई करू मला थोडा विचार तरी करू द्या. बोलून आणलं परत आसनावर बसवलं आणि म्हणले थांबा थोडं जेवण खावण करा आज विश्रांती घ्या आणि उद्या. वशिष्ठजीनं हळूच कानात सांगलं म्हणजे जाऊ दे म्हणले राम आणि लक्ष्मणाचं ह्याच्यात कल्याण आहे. संत महात्मे आपल्या शिष्याचं कल्याण बघतात ते संत. आणि जे संत आपल्या शिष्याचं काहीच बघत नाहीत फक्त त्याचं धन बघतात ते गुरु नाहीत. शिष्याच्या अंतकरणात फक्त गुरुची सेवा असावी आणि गुरुच्या अंतकरणात शिष्याचं कल्याण असावं. हे विश्वामित्रजीच्या अंतकरणात काय होतं ते कळालं वशिष्ठजीला. वशिष्ठजी सांगतात पाठवून दे. सूर्योदय झाला. रामचंद्र प्रभू लखन भैया निघाले चालत चालत. विश्वामित्रजी सोबत संवाद चाललाय रामचंद्र प्रभूचा. गंगेच्या तटाने जात असताना हिमालयाचा कट दिसत होता. गंगा चालली पूर्वेकडे वाहत. त्या काठाने विश्वामित्रजी चालले. भला मोठा आवाढव्य पर्वत दिसला पांढरा शुभ्र. रामचंद्र प्रभू विचारायला लागले गुरुदेवा आपला मार्ग चुकला का. हे भला मोठा पांढरा पर्वत दिसणारा हिमालय दिसतो आपल्याला पुरीला जायचं म्हणले आम्ही उत्तरेला आलो का. विश्वामित्रजी म्हणतात हे पर्वत दिसालेला पांढरा शुभ्र बर्फाचा पर्वत हिमालय नाही राजा. रामा अरे असंख्य साधूला मारून या राक्षसानं खाऊन हाड टाकलेली होती. हाडाचा ढिग आहे पर्वत. रामाचे हातपाय थंडगारच झाले. हे कोण आहेत राक्षस. हे राक्षस कोण आहेत. मारी सुबाहू. त्यावेळेस ठीक आहे चालले. गंगेच्या कटेने जात असताना सुंदर भागवतातलं चिंतन.
प्रश्न आहे भगवान श्री रामचंद्र प्रभूचा, गुरुदेवा ही नदी कोणती आहे? सांगितले गंगा. ही गंगा. त्या गंगेचं महत्व सांगायला सुरुवात केली कोण? विश्वामित्रजी. आता गंगेचं महत्व सांगायचं झालं, सगर राजा, दिलीप राजा, विरोचन राजा, त्याच्यानंतर भगीरथ राजा, इथपर्यंत हे 4 पिढ्याचा अवतार चरित्र सांगावं लागतं. ते रामचंद्र प्रभूला विश्वामित्रजी सांगितले. इथं वेळ नसल्यामुळं त्यांनी तिथं सांगितले. आणि या भगीरथ राजानं स्वर्गातून आणलेली गंगा, ही गंगा पतित पावनी, तरण तारिणी, दुःख हरणी गंगा जय मा गंगा, अशी गंगा आहे, पवित्र आहे. या गंगेच्या काठाने जात असताना बरंच चरित्र चिंतन चाललंय, विद्याभ्यास चाललाय. शस्त्र अस्त्र विद्या शिकवायला सुरुवात केली विश्वामित्रजी. आणि अस्त्रविद्या शिकता शिकता भयानक एक जंगल लागला. आणि रामचंद्र प्रभूला विश्वामित्रजी म्हणायला लागले, रामा थोडं सावध राहा. का बरं? म्हणजे इथून आता राक्षसाचा प्रदेश आलाय आणि आता इथून सावध राहिलं पाहिजे, धनुष्याला बाण लावून. असं म्हणत असताना समोर दृश्य दिसलं. अस्वल, वाघ, सिंह, सस्ये, हरण सगळी एकदाच मिळून कळपानं पळत होते, सैराट पळत होते. सैराट कळते का? मन म्हणाल तिकडे पळणे म्हणजे सैराट, दुसरं काही नाही. मनाला येईल तसं वागणे म्हणजे सैराट. आणि असे पळालेले बघल्याच्या नंतर एकमेकाचा वैरत्व सोडून जेव्हा सगळे एकदाच पळतात त्यावेळेस रामानं विचारलं, गुरुदेवा हे असं का पळतात? म्हणजे अरे यांच्या पाठीमागं काहीतरी संकट लागलंय मोठं. ह्याच्यापेक्षाही मोठं संकट? हो. मग पुढीकडे काय असेल काही कळत नाही. रामा अर्धचंद्र बाण लाव. धनुष्याला बाण लावला, कानापर्यंत दोरीवर बाण सोड. बाण सोडल्याबरोबर जंगलाचा नायनाट झाला. जंगल साफ झाल्याच्या नंतर पलीकडे बघता तर पर्वता एवढी मोठी ताडका नावाची राक्षसी येत होती. ताडकेला पाहिल्याबरोबर विश्वामित्रांनी सांगितलं, रामा अरे हीच ती ताटका आहे, ताटका ताडका, हिला सोडू नको. काय कर, सूर्यमुखी बाण लाव. सूर्यास्त्राचा जप केला, धनुष्याला बाण लावला, कानापर्यंत दोरी ओढली आणि पहिल्यांदा ताडकीला मारलं. रामचंद्र प्रभू विजयी झाले पहिल्यांदा. देवलोकांनी पुष्पवृष्टी केली, जय जयकार केला. सुतमुनी शौनकादिकाला प्रश्न विचारले, पहिल्यांदा ताडकीलाच का मारलं, बाईला का मारलं? म्हणजे या जन्मात मारले, पुढच्याही जन्मात बाईलाच मारणार आहे पहिल्या सुरूला. ही बाई लई दिवसापासून देवाच्या विरोधात होती म्हणून मारले. आता उद्याही मारणार आहे पुतनेला. हेच पुतना ताडका पुतना होणार आहे उद्या. बरं का? अशा प्रकारे तिला मारलं. रामचंद्र प्रभू विजयी झाले. आश्रम विश्वामित्रच्या आश्रमामध्ये रामचंद्र प्रभू प्रवेश केले. केल्याच्या नंतर परिसरातली सगळी ब्राह्मण मंडळी बोलवली, साधू सज्जन मंडळी बोलवली, मंडप सजवला. यज्ञ कार्य आपल्याला सुरुवात करायचे. साधू मंडळी म्हणायला लागली, आतापर्यंत खूप यज्ञ झाले, प्रत्येक एकही यज्ञ सिद्धीला गेला नाही, कितीतरी ब्राह्मणाचा बळी गेला आणि आता हे मारी स्वभाव मारून टाकतात, त्याच्यासाठी यज्ञ बंद झाले. म्हणून आता आम्ही यज्ञ करणार नाही, आमचं रक्षण करता कोणी नाही. त्यावेळेस असणार ह्या 2 बालकाला दाखवलं. दाखविल्याच्या नंतर ह्या 2 बालकाला पाहिल्याच्या नंतर त्या लोकांच्या मनात शंका आली. कोणा? ब्राह्मण लोकांचे. एवढे 13 वर्षाचे चिमुकले एवढ्या मोठ्या पर्वताकार राक्षसासोबत युद्ध कसं करतील? त्यावेळेस विश्वामित्रजी सांगितले, हे अवतारी पुरुष आहेत, साधे सुधे नाहीत. सांगितल्याच्या नंतर हिंमत वाढली, मंडप सजवला, यज्ञ समारंभ स्वाहाकार सुरू झाला. संविधा टाकण्यात होत्या आणि आकाश मार्गाने ज्यावेळेस होमाचा धूर गेला त्यावेळेस त्या राक्षसांना कळालं मारी सुभावला. मारी सुभाव असणारे राक्षस सैन्य घेऊन भरपूर आले. आल्याच्या नंतर दगडाचा वर्षाव मंडपावर करायला सुरुवात केली. रामचंद्र प्रभूंनी बाणाचा मंडप केला होता, मंडपावरून डबल मंडप. आणि त्याच्यामुळं काय, आता ह्या मंडपाच्या वरी जसं ताडपत्री टाकली पावसापासून बंधन व्हावं म्हणून, तद्वत बाणाचा मंडप केला होता रामचंद्र प्रभूंनी. त्याच्यामुळं आतल्या लोकांना काही त्रास झाला नाही. आणि तितक्यामध्ये भले मोठे दगड दोंडे टाकून काही उपाय झाला नाही. आणि रामचंद्र प्रभू एका दारावर आणि लखन भैया एका दारावर धनुष्याला बाण लावून सावध होते. आणि मारी सुभाव असणारे युद्धाला आले. आल्याच्या नंतर घनघोर युद्ध झालं. आणि मारी सुभावला मारण्यासाठी रामचंद्र प्रभूंनी कानापर्यंत दोरी ओढली, बाण लावला आणि बाण सोडला. सू 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 करत गेलेला बाण सुभावच्या हृदयावर धाडकन आदळला. पण जाताना मारीच बाजूला होता, वारायला लागलो. तो मारीच 7 सागराच्या पलीकडे जाऊन पडला आणि सुभाव गतप्राण झाला. रामचंद्र प्रभू दुसऱ्यांदा विजय झाले. उरलेल्या सैन्याचा निपात, उरलेल्या
सैन्याचा निपात रामचंद्र प्रभूंनी केला आणि बाकीचे सैन्य काही अर्धवट लोळे पांगळे झालेले पळून गेले. रामचंद्र प्रभू विजयी झाले. यज्ञ कार्य संपन्न झालं आणि सगळेच ऋषी मंडळी रामचंद्र प्रभूला अभय देत होती. विजयी भव आशीर्वाद देत होते. विजयी भव आशीर्वाद देत होते. रामचंद्र प्रभू एवढा पराक्रम करून प्रत्येक साधूचा आशीर्वाद घेत होते. प्रत्येक ऋषीचा आशीर्वाद घेत असं करता करता चालले. 2-4 दिवस झाले. एक पत्र आलं विश्वामित्रजीच्या आश्रमामध्ये. ते पत्र आलं आणि जनकपुरीमध्ये स्वयंवर मांडले. त्याच्यासाठी या. मग रामचंद्र प्रभू लखन भैयाला सोबत घेऊन विश्वामित्रजी निघाले. कुठं मिथिला नगरीकडे निघाले. निघाल्याच्या नंतर जाताना वाटत एक दगडाचा स्पर्श रामचंद्र प्रभूच्या चरणाची धूळ पडली. त्या दगडावर रामचंद्र प्रभूच्या चरणाची धूळ पडल्यामुळे दगडाचा उद्धार झाला. दगडामधून अहिल्या प्रगट झाली. आता अहिल्या आणि गौतमाचं चरित्र खूप मोठं आहे. अहिल्या कोण होती, ती दगड का झाली, आता ते चरित्र खूप मोठं आहे. आता तिकडे आपल्याला जायचं नाही. ते ऐकायचं झालं तर तिकडंच. आणि अशा प्रकारे रामचंद्र प्रभू अहिलेचा उद्धार केला. गौतमाच्या ताब्यात अहिल्या दिली. तिथून पुढे आले मिथिला नगरीमध्ये. आल्याच्या नंतर पुष्पवाटिकेमध्ये फिरत फिरत गेले होते बागेमध्ये रामचंद्र प्रभू. रामचंद्र प्रभूला सीतामातेनं पाहिलं होतं. ती पण बागेत आली होती. मनातल्या मनात वाटलं पती राहावं मला असा. कसा अंतकरणात भाव निर्माण झाला. मला नवरा मिळावा तर श्रीरामासारखा असं मनात वाटलं. आणि प्रभूनं म्हणले तथास्तु, तुझ्या मनासारखं होईल. आणि सगळीच दुसऱ्या दिवशी मंडप सजवला. सगळीकडे सगळे लोक आले. आल्याच्या नंतर महाराज शिवधनुष्य उचलण्याचा, धनुष्याला बाण लावण्याचा एक पण ठेवला होता. रावणासहित सगळे लोक आले होते, मोठी मोठी बल्लाडेवीर. पण ते धनुष्य कोणाला उचललं नाही. रावणाच्या उरावर धनुष्य पडलं. रावण रक्तवकत पडला. पण तेच धनुष्य पुन्हा 360 पैलवानांनी उचललं आणि आणून पुन्हा गाड्यावर ठेवलं. रावण खजील झाला, निघून गेला. सीता माता झरोक्यातून पाहत होती. रामचंद्र प्रभू विश्वामित्रजीच्या बाजूला बसले होते. लखन भैया बाजूला बसले होते. जनक राजा जभर दरबारामध्ये रावणाची ही हाल झाल्यावर दुसरा कोणताही राजपुत्र धनुष्याला हात लावायला कोणी तयार नव्हता. त्यावेळेस जनक राजा म्हणला, निक्षत्रिय पृथ्वी झाली का? या पृथ्वीवर कोणी वीर पुरुष उरला नाही का? धनुष्याला बाण लावणारा कोणी नाही का? माझी मुलगी ह्या पणामुळं अविवाहितच राहील का? असं आवाहन केल्याच्या नंतर राग आला लक्ष्मणाला. परंतु विश्वामित्रजी मांडीवर हात टाकले. थांब थांब, हे काम तुझं नाही, तुझ्या दादाचं. आणि रामचंद्र प्रभूच्या मुखाकडे पाहिले. कोण? विश्वामित्रजी. गुरुची आज्ञा, अंतरंगातला भाव पाहिला. रामचंद्र प्रभूंनी उठले, आपल्या गुरुचं दर्शन घेतलं. बसलेल्या सर्व मंडळींना, साधुवृंदांना नमस्कार केला. आल्याच्या नंतर शिवधनुष्याला नमस्कार केला. त्या धनुष्याला प्रदक्षिणा घातल्या आणि ते धनुष्य उचललं. आणि धनुष्याला उचलल्याच्या नंतर झरोक्यातून पाहत असलेल्या सीता मातेला आनंद वाटला. ती म्हणत होती, प्रभू, ती भगवती मातेला म्हणत होती, देवीला म्हणत होती, माझ्या मनासारखा वर आहे, पण हे सिद्धीला जावं याच्यासाठी मी 1.25 लाख वाती, 1.25 लाख जोडपं मी जेऊ घालीन. माते, एवढा माझा मनोरथ पूर्ण कर. म्हणल्याच्या नंतर त्या कोण्याही गोष्टीला पुण्याही लागते, तपश्चर्या लागते. रामचंद्र प्रभूने ते धनुष्य उचललं, दोरी अडकवली धनुष्याला, भात्यातला बाण काढला. कानापर्यंत दोरी ओढत असताना कडकडड असा आवाज झाला आणि त्या शिवधनुष्याचे 2 तुकडे झाले आणि सप्त पाताळ खळखळायला लागले, पृथ्वी डळमळायला लागली. हे साधं धनुष्य नव्हतं, त्या मालकानं तयार केलेलं होतं. कोण्या? या मालकानं, विराट प्रभू विश्वकर्माजीनं. कधी? त्रिपुरासुराला मारण्यासाठी भगवान भोलेनाथाला देण्यासाठी ते शिवधनुष्य दिलं होतं. ते शिवधनुष्य परशुरामाकडे आलं होतं. परशुरामाने प्रसन्न करून महादेवाला ते घेतलं होतं आणि ते शिवधनुष्य इथं ठेवलेलं होतं. आणि त्या शिवधनुष्याचे तुकडे झाले
रामचंद्र प्रभू विजयी झाल्याच्या नंतर सीता माता मैत्रिणी सोबत घेतल्या, हातामध्ये असा पांढऱ्या शुभ्र फुलाची माळ घेतली आणि विजयी झालेल्या श्रीरामचंद्र प्रभूच्या गळ्यामध्ये हार घालण्यासाठी सीता माता येते. येत असताना त्या सीता मातेचा भाव कवीनं सुंदर वर्णन केला. लाजरी सीता स्वयंवरा पाहुणी रघुनंदन पाहुणी रघुनंदन पाहुणी रघुनंदन मुनिवराला मान देऊन उठले रघुवीर नाचते हर्ष शहाणे आनंद सीता माता गळ्यामध्ये हार घातला. पण जिंकला रामचंद्र प्रभू. विश्वामित्राच्या जवळ विचार हे ऋषी पुत्र आहेत का राजा विश्वामित्राने जनक राजा अरे हे सामान्य नाही. लगेच वराडी आली. किती लोक आले? हजारो लोक आले. आल्याच्या नंतर जनक राजानं सुंदर मंडप सजवला. मंडप सजवल्याच्या नंतर दशरथ राजासोबत दुसरे भरत शत्रुघ्न सुद्धा आले. तिकडून एकूण एकाची भेट झाली, एकूण मिलन झालं. रात्रीला बैठक झाली, चर्चा चालली. जनक राजा विचारतात, हे कोण आहे तुमचे?
मान देवनी उठले रघुवीर ऐसे पाहून नाचते हर्षभराने मिथिला. रात्रीला चर्चा झाली बैठक. हे कोण आहे म्हणजे भरत शत्रुघ्न. हे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चारही मुलं माझे. दशरथ राजाने सांगितले. जनक राजा म्हणला सोयर पण चांगला आहे, घराणा चांगला आहे, कशाला वेळ लावायचा आणि कधीही चांगल्या कामाला वेळ लावू नका. सगळ्याच लोकांना विनंती आहे, या वर्षी सोयरीक जमून पुढच्या वर्षी लग्न करायचं नाही. दिवस काळ खराब आहे. कोण काय म्हणल, कोण काय, कुणी कोण धोंडा घालेल काही पता नाही. सोयर पण पटलं, लेकरू पटलं की विचार हुंड्याचा गोंड्याचा काही करायचा. काळ वाईट आहे. आमचे परमस्नेही साहेबराव पाटील कदम यांचे परम मित्र डॉक्टर पवार साहेब आले या ठिकाणी. बरं का डॉक्टर साहेब, परिचय नव्हता, धन्यवाद. सत्संगामध्ये फार आनंद आहे. हा आनंद जीवनात उपभोगण्यासाठी पुण्य लागतात. चिंतन आहे का? कथा कथेतून, प्रत्येक कथेतून एक जीवनामध्ये सिद्धांत मिळतो. तो सिद्धांत, एकही सिद्धांत जीवनात घेतला कथेतला तर जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. काय विचार केला? चांगल्या मुली आहेत आणि चांगले मुलं आहेत. 4 मुली जनक राजाच्या घरी होत्या, 2 भावाच्या 2 मुलींच्या. एक सीता, दुसरी श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, अशा 4 मुली होत्या. राजानं म्हणलं सोयरी पण चांगलं आहे, मुलं चांगले आहेत, कशाला वेळ करायचा, चटकन सोयरी जमवली, पटकन एकाच मांडवात 4 लग्न उरकले. लग्न उरकलं. आता अक्षता फिक्षता आज नाही. आता कृष्ण स्वयंवरामध्ये, रुक्मिणी स्वयंवरामध्ये धमाका. बरं काय, उद्या रुक्मिणी स्वयंवर, उद्याला. कोण्या वर्षी सीता स्वयंवर करायचंय? कधी शिव पार्वती विवाह तो आपण अनुभवला परवाला, आणि कधी त्यातले प्रयोजन आहे. भव्य दिव्य मंडप सजवला, विवाह सोहळा संपन्न झाला. काल बोलून गेलो विदाई. जनक राजाच्या पत्नीनं 4 मुलींना समजून सांगत होतं, माय चांगलं राहा, चांगलं राहा. आता ते आज काही तुम्हाला रडविणार नाही. तुम्हाला रडविणार नाही म्हणण्यापेक्षा मीच रडणार नाही. आता कसं आहे ते प्रसंगच तसा. ज्याला मुलगी आहे त्याला माहित आहे ते, ज्याला मुलगी नाही त्याला काही माहित नाही, डोळ्याला पाणी येणार. ज्याला मुलगी आहे त्याला कळते ते. मला मुलगी आहे म्हणून ते मी अनुभवलो, मला माहित आहे काय वाटते. आणि काळजाचा तुकडा आपल्यापासून ज्यावेळेस दूर जातो ना त्यावेळेस काय वाटतं, ज्याला असेल त्याला कळतं. वराड आलं परत. जनक राजा पाठवीत आले, दशरथ राजा आले, सुमंत प्रधानाला घेऊन अयोध्येत पुन्हा पुनश्च 4 मुलं, 4 सुना, 3 राण्या, रामचंद्र प्रभू, एवढा मोठा परिवार वाढला. आणि दशरथ राजा मस्त सुखामध्ये आहेत. पाहता पाहता सहज लक्ष गेलं आरशाकडे. काही माणसाला सवय असते दाढीवरून कंगवा फिरवायची. ज्याला दाढी आहे त्याला तुम्ही म्हणताल मला, तुम्हाला नाही, तुम्ही तर असं फिरून का दाखवलं. असा एक सहज प्रयोग केला कोण, दशरथ राजाने. आरशात बघितलं, बघत असताना दाढी सगळी काळी होती पण एक केस पांढरा दिसला. कुठला? गालावाला. दशरथ राजा विचार केले, आता आपल्याला देवाचा निरोप आलाय. पांढरी दाढी व्हायला सुरुवात होणं देवाचा निरोप. आतापर्यंत बक्कळ केलास, आता पुरी कर, म्हणजे हा आठवण ठेव, असा म्हणायचा संदेश आहे तो. बरं का? आता 12 वर्षाच्या पोराचेच केस दाढ्याला केस पांढरे, तो विषय वेगळा. आता केमिकलचं खाणं, केमिकलचं जिणं,
त्याच्यामुळं प्रकृतीचा दोष आपल्याला तिकडे काही बघायचे नाही. दशरथ राजाच्या दाढीमध्ये एक केस पांढरा दिसला आणि राजाने निर्णय घेतला, आपण आता राज्यकारभार करायच्या पात्रतेचे नाही, आपण आता निवृत्त झालं पाहिजे, राजकीय संन्यास घेतला पाहिजे, राजकीय भाषेत बोलायचं म्हणजे असा विचार दशरथ राजाने केला. रामचंद्र प्रभूला उद्याच वेळ नाही, गुरुदेवाला बोलविलं. वशिष्ठी आले, गुरुदेवा रामचंद्र प्रभूला राजाला बसायचे कसं करू. उद्याचाच मुहूर्त काढला का, याला कारण काय होतं, तर जर टळलं तर खूप मोठं विघ्न येणार होतं, पण तरी विघ्न आलंच. अयोध्या सजली. अयोध्या सजल्याच्या नंतर सगळे लोक आनंदित आहेत. तितक्यामध्ये फुलं आणण्यासाठी मंत्रा गेली बागेत. विकल्प नावाची देवता, त्या देवतेला 33 कोटी देवतेनं वरून पाठवलं का, मंत्रेकडून विकल्प जावा आणि राम राज्याभिषेकामध्ये विघ्न यावं असा संकल्प करून. पण तो आलेला विकल्प विचार करतोय, आता अयोध्येत प्रवेश करायचा कसा. मंत्रा फुलं तोडता तोडता ती एका झाडाखाली जाऊन बसली. कोण्या झाडाखाली, त्या झाडाखाली तुम्ही आम्ही आजही बसत नाही. त्या झाडाचं नाव काय, हिवर. आणि हिवर नावाच्या झाडाचा त्याग करणं ही माऊली ज्ञानोबरायाची एक ओवी आहे. हिवराची सावली सज्जने वाळिली. सज्जन माणसं हिवराच्या सावलीपासून दूर जातात, तसंच त्याचं कारण ते विकल्प बसला. मंत्रा त्या झाडाखाली बसली होती. विकल्प मंत्रेच्या मुखात गेला आणि मंत्रा असणारी फुलं घेता घेता विचार केली, माय कोण, मंत्रा कैकेयीची दासी होती. मी किती वेळी म्हणावं, मी सांगायला पाहिजे होतं, सांगितलं नाही. राम राजा झाला म्हणजे कौशल्य माता राजमाता होईल आणि मजी मालकीन त्याची दासी होईल. कळालं. चटकन विकल्पानं हे चेतना जागवली. मंत्रा घरला आली आणि येता येता रडायलाच लागली. काही न कडकडून मिठी, काय झालं माय, काय झालं, काय तुला काही चावलं फिवलं काय, तुला नाही गेल तिला काय झालं. असं कडकड मिठी मारल्याबरोबर तिच्या तोंडातून विकल्प हिच्या तोंडात गेला. ह्याला काय म्हणतात, संसर्गजन्य रोग. डॉक्टर साहेब, हे संसर्गजन्य रोग आहे. आमच्या शास्त्रात सांगितलंय भागवतामध्ये, परीक्षिती राजानं जरासंधाचा मुकुट नुसता 2 तास डोक्यावर ठेवल्यामुळं त्याची बुद्धी बदलली. एका साधूचा अपमान केला, त्याचा परिणाम त्याला मिळाला ते काय, तक्षक दंशाचा शाप, आणि त्याच्यामुळे त्याला मरावं लागलं. हे काय, संसर्गजन्य रोग. म्हणून आम्ही कोणी कोणाची टोपी वापरत नाही, कोणी कोणाचा फेटा वापरत नाही. डॉक्टर साहेब सांगतात आंतरवस्त्र कोणी कोणाचं वापरायचं नाही. हे संसर्गजन्य रोग आहे. हे फार फार जुन्या काळापासून चालत आलेलं आहे. आपण त्याच्यावर संशोधन करत, याच्यात लई खूप काही आहे बरं का. भागवतामध्ये खूप काही आहे विज्ञान. आमचे आदरणीय, आमचे परमश्री ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये ज्यांनी सर्पदंश झाल्याच्या नंतर त्या विषाचा प्रयोग उतरण्यासाठी काय करावं लागतं याचं व्याख्यान देण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये जातात ते डॉक्टर दिलीपरावजी पुंडे साहेब. पुंडे साहेब 3 तास कथा ऐकतात आपल्यासोबत. त्यांनी 3-3 तास कथा ऐकतात. कधी कुठं आमचं आयोजन असलं तर त्यांनी स्वतः पंगत करून सपत्नीक, कारण का आपले हे जे धर्मशास्त्र आहेत ना, ग्रंथ आहेत ना, हे विज्ञानानं परिवी नाही. आपण त्याच्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन नाही विज्ञानाच्या दृष्टीने. तुम्ही विज्ञानाच्या दृष्टीने पहा, तुम्हाला विज्ञान मिळेल. अध्यात्माच्या दृष्टीने पहा, अध्यात्म मिळेल. आणि मनोरंजनाच्या दृष्टीने पहा, मनोरंजन होईल. आणि जीवनाचं कल्याण व्हावं म्हणून जर तुम्ही याच्याकडे पाहताल तर जीवनाचं कल्याण होईल. डॉक्टर साहेब, एवढं परिपूर्ण, सर्वांग परिपूर्ण आपले शास्त्र आहेत, आपला दृष्टिकोन नाही तिकडे. खूप माझे डॉक्टर मित्र आहेत, संवाद चालतो याच्यातून, खूप काही मिळतं बरं का. चला तिकडे जायचं नाही आता, आपल्याला पटकन कृष्ण जन्म करायचा आहे. रामलला सिंहासनावर विराजमान आहे. संसर्गजन्य रोग झाला मंथरेचा आणि कैकेयीचा. कैकेयीच्या डोक्यात आलं. मंथरेने सांगितलं
सांगितलं, राम राजा झाला तर तू दासी होशील, कौशल्या राणी होईल, पट्टराणी राजमाता होईल, तुला दासी व्हावं लागेल. काय काही नाही म्हणजे मालकाकडून तुझे 2 वर मागून घे. काय मागायचं? पहिला वर रामाला 14 वर्ष वनवास, दुसरा वर भरताला अयोध्येचा राजा बनवण्यासाठी. ठीक आहे म्हणजे. आणि ती काय केली? अस्ताव्यस्त केस मोकळे केले. आता बायका कशा रुसतात ते तुम्हाला माहित नाही बरं का. मालकावर रुसल्याच्या नंतर आता या मंडळी कशा रुसतात ते आता सांगायला वेळ नाही. हा दादाला कळालं बघा, तुमच्या नाहीत नाही हा म्हणून कळाले. असल्यावर मी लगेच पेटवीत होतो. चला विनोदाचा भाग बाजूला ठेव बरं का. काही माता केस अस्ताव्यस्त मोकळे सोडले, दागदागिने टाकून दिले, जमिनीवर पडले. आणि हीच मंथरा जाऊन दशरथ राजाला सांगते राणी कशी तरी पडली. असल्या मंथरा गली गलीने झाले, आपल्या घरचा नाश होऊ देऊ नका आणि मंथऱ्यासारख्याला घरात येऊ देऊ नका. हे शिका त्या रामायणातून. एवढं आपल्या घरात मंत्रा आली नाही पाहिजे. ज्या घरात मंत्रा शिरली तिथलं वाटोळ झालं, सौभाग्य गेलं कैकईचं, जगात निंदे झाली. त्याच्यामुळं मंत्रीची संगत केली म्हणून मंत्रा जाऊन सांगितले, दशरथ राजा आले. काय झालं? काही नाही म्हणले. सांग ना काय झालं? तोंडावर काय हात फिरले, डोक्यावर काय हात फिरला, गालावून हात फिरला. विचारायला रुसवा काढायचा म्हणजे एवढं सोपं नाही. काही कवीनं गायन केलं किशनराव भाऊजी, कवीने एक गीत केलं बरं का. रुसवा सोड सखे आठवते मला भाव गीत पुरी रुसवा पुरी सोडना. पहिलेच्या काळात गाणी होते, त्याच्या भाव नाही. साहेब कसे भाव होते. दशरथ असं रुसवा करायची काय गरज? म्हणजे मला वचन द्या. म्हणजे काय माझ्यावर विश्वास? काय सांगता येते तुमचं? घेतलं वचन. वचन घेतल्याच्या नंतर मागायला लागले. काही मागते, भरताला अयोध्येचा राजा करा, पहिलं वरदान. आणि दुसरं वरदान, रामाला 14 वर्षाचा वनवास. शब्द ऐकल्याबरोबर काही माझी विनंती आहे ग तुला. अगं तुझा भरत राजा व्हावं, माझं त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. अयोध्येचा राजा भरत होऊ दे, काही अडचण नाही. पण रामाला वनवासाला जाय म्हणून कोण्या तोंडानं सांगू मी? त्याचा काही दोष नसताना कसा पाठवू वनवासाला रामाला? शब्दरूपी बाण हृदयात लागला. असं म्हणल्याच्या ना, हा मला माहितच आहे तुम्ही हे म्हणता म्हणूनच वचन घेतले. वचन देण्याच्या अगोदर काय म्हणलं होतं? कोण? दशरथ राजानं. रघुकुल
तुम्हाला माहिती बोललो रघुकुल रीतीला आलेली आहे प्राण जाय वचन न जाय आणि वचनाला जागणारे आता वचन हेच आहे तुमच्या कुळातील हेच असे टोच बोलली काही शब्द रूपी लागला दशरथ राजाला काय झालं दशरथ राजाला अटॅक आला दशरथ राजा बेहोश पडले बातमी वाऱ्यासारखी कळाली रामचंद्र प्रभू आल्याच्या नंतर बघतात तर काय पिताजी बेहोश पडले बारीक 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 दशरथ राजा बेहोश पडले आईला विचारतात काही मातेला माते माते काय झालं पिताजीला काही नाही सांग ना काही माता म्हणते रामा बेहोश पडले माय ऐका ना रामचंद्र प्रभू म्हणतात आई आई ए आई अगं मला सांगायचं होतं ना भरत काय माझा भाऊ नाही का अगं भरताला मी स्वतः राज्यावर बसून मी स्वतः वनवासाला गेलो असतो एवढा आघात कशाला घडला असता रामचंद्र प्रभू बेहोश असलेल्या वडिलाच्या चरणाचा स्पर्श केला दर्शन घेतलं एक प्रदक्षिणा घातली कैकई मातीला प्रणाम केला आणि कसलाच आडावेडा न घेता रामचंद्र प्रभू स्वतः वनवासाला निघाले रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले बातमी कळाली कुणाला लक्ष्मण भैयाला पळत चालला लक्ष्मण म्हणाला दादा भैया भैया आप वनवास में जा रहे हो मैंने सुना है ये इस बात सच्ची है रामचंद्र प्रभु म्हणतात लखन मुझे वनवास में जाना है मेरे पिताजी के वचन परिपूर्ण करने के लिए मुझे वनवास जाना है मुझे अयोध्या छोड़नी पड़ेगी भैया अगर आप वनवास में जा रहे हैं तो मैं यहाँ पर नहीं रुक सकता मैं आपके साथ चलूंगा मैं आपके साथ चलूंगा भैया अगर जहाँ राम नहीं वहाँ मेरा कुछ काम नहीं जहाँ राम है वहाँ लखन होगा भैया आपकी सेवा करने के लिए मेरा जीवन है मेरी अंतिम इच्छा है आपकी सेवा करते करते मेरा जीवन पूरा हो और मुझे आप छोड़कर नहीं जा सकते हो भैया रामचंद्र प्रभु मनाने लगे भैया लखन अरे तेरी अभी अभी शादी हुई उर्मिला जैसी सुंदर पत्नी अभी तो तेरा गृहस्थ आश्रम में तू प्रवेश किया है तुझे अयोध्या में रहना पड़ेगा पिताजी की रक्षा माताओं की रक्षा करना पड़ेगा इसके लिए तुझे अवध में रहना पड़ेगा भैया लखन तू नहीं आ सकता मेरे साथ लक्ष्मण काय म्हणते ऐका भैया अगर आप मेरे साथ में नहीं आने देंगे ना तो अब अयोध्या के बाहर जाने के बाद आपके कानों पर बात आएगी सुनना पड़ेगा कि लखन इस दुनिया में नहीं रहेगा नाईला झाला लक्ष्मणाला सोबत घेतलं सीतामातेला सोबत घेतलं सुमंत प्रधानाला घेऊन निघाले जात असताना गंगेच्या तटावर आले दक्षिणेकडे निघाल्याच्या नंतर अयोध्येच्या दक्षिणेला गंगा आहे उत्तरेला शरयू आहे गंगा पार करून जायचं होतं नदीतून पण तिथे एक नदी ओलांडत असताना एका नावाड्याची भेट घ्यावी लागली नावाड्याचा आधार घ्यावा लागला होता अनूप जी जल्लोटा सुंदर भजन गाते हैं कभी 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 भगवान से कभी कभी भगवान से भक्तों से काम पड़े जान जान
जाना गंगा पार प्रभु आप बोलेंगे देखो ना अभी टाइम बहुत कम है आपके पास केवटाच्या नावेत बसले पलीकडल्या तीराला पोहोचल्याच्या नंतर केवटाने हातात रामचंद्र प्रभूंनी केवटाच्या हातामध्ये अंगुठी घालण्याचा प्रयत्न केला केवटाने म्हणलं प्रभू ये आपका धर्म है आप और हम एक जात के हैं समझ रहे प्रभु मेरा काम है ये गंगा नदी पार करने का मैंने वो तो कर दिया लेकिन उसका मोल नहीं लूंगा भगवान जब मैं आपके भवरूपी सागर के तट पर आऊंगा उस दिन मुझे आपने इस तट से उस तट तक पार करना पड़ेगा तब मैं कोई मोह बदला नहीं दे सकता प्रभु इसलिए जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े महाराज खरंच खूप सुंदर 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 चिंतनिक आहे भजन असेच रामचंद्र प्रभू चित्रकूटावर गेले इकडे दशरथ राजा निजधाम गमन भरताचं येणं दशरथ राजाच्या देहाला अग्नी भरत आणि रामचंद्र प्रभूच्या भेटीसाठी चित्रकूटावर यावं कडकडून मिठी मारावी रामचंद्र प्रभूंची विनंती करावी रामचंद्र प्रभू म्हणतात भरता भरता अरे तू विनंती करतोस मला अयोध्येत येण्यासाठी मला त्याच्याबद्दल वाद नाही मी येत होतो परंतु वडिलाचं वचन पूर्ण करण्यासाठी पोरं जन्मावं तर बापाचं वचन पूर्ण करण्यासाठी जगावं जगात मी कलंकित होईल याला म्हणतात एक वचनी बापाचं वचन पित्र वचन सेवापती काल बोल वडिलाचं वचन पूर्ण करण्यासाठी रामचंद्र प्रभू भरताला पाठवून दिले पण भरत रिकामा जात नाही रामचंद्र प्रभूच्या पादुका डोक्यावर घेऊन सुंदर भजन आहे ते सुद्धा अयोध्येत आले सिंहासनावर पादुका ठेवल्या रामचंद्र प्रभूच्या शत्रुघ्नानं राज्यकारभार पाहत होता भरतानं अयोध्येच्या बाहेर आश्रम तयार केला आणि तिथं तपश्चर्या करत बसले रामचंद्र प्रभू तिथून दक्षिण भारतामध्ये प्रवेश केला दंडकारण्यामध्ये प्रवेश करत असताना पहिल्यांदा त्यांनी आले रामटेक नावाचं गाव आहे नागपूरच्या उत्तरेला 95 किलोमीटर अंतरावर रामटेक पासून महाराष्ट्राची आणि मध्य प्रदेशची बाउंड्री आहे आणि तिथं अगस्ती मुनीचा आश्रम होता अगस्ती मुनीची भेट घेतली लोपामुद्रेशी संवाद साधला रामचंद्र प्रभू लखन भैया मैया सीता तिथून निघत दक्षिणेकडे आल्याच्या नंतर माहूरगडावर विश्रांती घेतली रेणुका मातेचं दर्शन घेतलं अतिऋषीचं दर्शन घेतलं दत्तात्रेयाचं दर्शन घेतलं तिथून दक्षिणेत आले गोदावरी नदीच्या तटावर आले आणि गोदावरी नदीच्या काठाकाठाने आज ज्याला पंचवटी म्हणतो त्या ठिकाणी विसावा केला आश्रम निर्माण केला तिथे राहायला लागले बरेच दिवस झाले आता खूप सुंदर निवांत सांगण्यासारखं रामायण आहे प्रसंग खूप आहे त्या ठिकाणी खरदूषणतील शिराला घेऊन शूर्पणखा नावाची राक्षसी आता या दंडकारण्यावर सुद्धा रावणाचं राज्य होतं अधिकार होता त्यांचा वध केला खरदूषणतील शिराला शूर्पणखा आली शूर्पणखेचं नाक कान कापलं लक्ष्मणानं कपट कारस्थान करण्यासाठी आली होती तिथून ती नाक कापल्याच्या नंतर आरडत गेली कुठं लंकेत गेल्याच्या नंतर सांगते भैया मेरे दंडकारण्य में बहुत सुंदर एक स्त्री और एक घनश्याम वर्ण का एक पुरुष आया है राजपुत्र लेकिन सन्यासी है भगी वस्त्र परिधान किया है भैया आपके लंका जैसे राज्य में वो स्त्री बहुत
सुंदर स्त्री आपको शोभा देगी असं म्हणल्याच्या नंतर नाव काय सीता म्हणल्याबरोबर रावणाला कळालं। रावणानं मारीचाला बोलून घेतलं, हरणाचा वेश धारण केला। मारीच पुढे आला, टुनटुन उड्या मारत आश्रमाच्या समोर आला। सीता मातेचं लक्ष गेलं, प्रभू आता 6 महिने उरले, आता गावाकडे जायचं अयोध्येला जायला, आणि त्याच्यासाठी एक काम करा, ह्या सोन्यासारखं कातडी असणार हरण त्याला मारा आणि त्याचं कातडं आणि एक वनातली भेट म्हणून एक त्याची चोळी बनवायची आणि मला केलं पाहिजे म्हणल्याबरोबर रामचंद्र प्रभू निघाले। जात असताना लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा आश्रमाचा सांभाळ कर। रामचंद्र प्रभू गेले, पिचा करता करता हरण चकवी दूर नेलं। रामानं बाण मारला, ते गतप्राण होऊन पडणार मारीच इतक्यामध्ये मायावी राव मारीच हाक मारायला लागला, रामा धाव, सीते धाव, रामा धाव। कानावर शब्द पडले सीता मातेच्या। सीता माता म्हणाली, लखन तुम्ही जा ना, भावाचं संरक्षण करण्यासाठी जा। कानावर शब्द पडतायत, तुमचे दादा संकटात पडले, हाका मारतात। लक्ष्मणाला माहित होतं यमराज सुद्धा माझ्या भावाची बरोबरी करू शकत नाही, पण नाईलाज झाला। सीता मातेनं काही 2 गोष्टी अपशब्द बोलले। लक्ष्मण जातात अपशब्द बोलले, याच्यासाठीच आलात तुम्ही असं म्हणलं। लक्ष्मणानं रेष ओढली, सांगते वहिनी 10 हे रेष ओलांडायची। रेष कळते का? आता ते रेषच राहिली नाही आपल्या घराला, त्याला उंबरठा म्हणताना ती लक्ष्मण रेष आहे। उंबरठा म्हणताना कधी कधी जर एखादी घरची स्त्री राग जर माहेरला निघून चली, बघ म्हणले उंबरठा ओलांडशील तर पुण्यामध्ये घेणार नाही, काय म्हणते, हे लक्ष्मण रेष आहे, ओलांडायची नाही। सीता मातेनं ओलांडलं, रावण आला तिथं, वेश काय होता संन्याशाचा। तो काय म्हणतो, भिक्षांदेही माते, रामायण ऐका, महत्वाचं आहे, महत्वाचं आहे, भिक्षांदेही माते। सीता माता म्हणते कोणती भिक्षा देऊ, कोरांना पाहिजे का शिजवलेलं अन्न, काय देऊ? रावण म्हणायला लागला, माते मला कोरानही नको, शिजवलेले अन्न नको, काय पाहिजे, मला मुक्ती पाहिजे। मा खरं रामायण आहे का, खरं रामायण, खरं रामायण वेगळं आहे, मला मुक्ती पाहिजे। सीता माता म्हणते, अरे तू रामाच्या दरबारात आलास, तू मुक्त झालास। रावण म्हणायला, माय तू सांगा इतका मी काही येडा हो का, समजून घ्या। रावण म्हणाला, सीता माय तू सांगा इतका मी काही येडा आहे का, मला कळत नाही का रामाच्या दरबारात आल्यावर मी मुक्त होणार नाही ते, मग काय पाहिजे? काय नाही म्हणले, माझ्या सगळ्या कुटुंबाला मुक्ती पाहिजे, माझ्या मी काय येडा दिसलो का? कोण म्हणाले? रावण। माझ्या कुटुंबाला मुक्ती पाहिजे, परिवाराला मुक्ती पाहिजे, मी काय करू सांगा? आता थोडे शब्द ऐका बरं, तुम्हाला वाईट वाटत, वाईट वाटून घेऊ नका, त्याचं चिंतन करा। रावणाची ताकद होती का सीता मातेला न्यायची? 5 वर्षाची 7 वर्षाची होती तेव्हा जे गाडा म्हणून खेळी धनुष्य होती ना, ते धनुष्य त्याच्या उरावर पडलं होतं तर रक्त वकत पडला होता। आणि आता तर ही सीता तरुण होती, रावणाची ताकद होती का न्यायची? मग रावणाने नेलं कसं सीतेला? सीता म्हणते मला घेऊन चला। आता खरं सीता गेली का? ऐका, डोकं लावा थोडं, खरं सीता गेली नाही। सीता माता म्हणते काही हरकत नाही, तुझ्या कुटुंबाला मुक्ती देण्यासाठी मी येते म्हणली। आश्रमात गेली, झोपडीत गेली, आणि झोपडीमध्ये जे चुलीचा अग्नी होता त्या अग्नीमध्ये स्वतःचा देह समर्पित केला, देह अग्नीत समाविष्ट केला, आणि त्या अग्नीतून एक सीता काढली। कोणती? डुप्लिकेट। ती सीता कोणती होती? थोडं रामायणात महाग जावं लागलं। एक ऋषिकन्या होती, तिचं नाव वेदवती। रावणानं तिचा पिछा केला होता,
ती पुढे पळत होती. रावणाने केस पकडले, तिची वेणी पकडली. तिनं असं नजर टाकल्याबरोबर वेणी कटली. हातात वेणी आली. कोणाच्या? तपश्चर्याच्या बळाने वेणी कटली आणि वेणी हातात आली आणि ती वेदवती अग्नीमध्ये देह समर्पित केला ह्या दुष्टाच्या हाती लागू नये म्हणून. आणि त्यावेळेस ती म्हणत होती, तुझ्या खानदानचा नायनाट करायला मी येईल. कोण? वेदवती. तुम्ही म्हणताल मग हे रामायणात कुठंच ऐकायला मिळालं, हे कुठून काढल्या? रामायणाचे प्रकार खूप वेगळे वेगळे आहेत बरं का. भावार्थ रामायण वेगळं सांगते, तुलसी रामायण वेगळं सांगते आणि अध्यात्म रामायण वेगळं सांगते. अध्यात्म रामायणाचा हा विस्तार आहे. दत्ता महाराज अध्यात्म रामायणाचा विषय. ती वेदवती त्या अग्नीत समावेश, तुझा खानदान जाळायला येईल म्हणली होती. आणि त्या वेदवतीला सीता मातेनं प्रगट केलं कुठं? पंचवटीच्या ठिकाणी. आणि डुप्लिकेट सीता तयार झाली आणि ती गेली रावणासोबत. अशा प्रकारचा हाका देत होती ती डुप्लिकेट गेलेली सीता, ओरिजिनल सीता. आता ओरिजिनल सीता अग्नीमध्ये समाविष्ट, डुप्लिकेट सीता गेली. रावणानं घेऊन गेलं रथात बसून. आकाश मार्गाने चाललाय रथ. जटायू राक्षण करण्यासाठी आलाय. जटायूचे पंख छाटले. रावण गेला घेऊन लंकेला. आता सीता मातेला नेलं आणि नेल्याच्या नंतर कुठं ठेवलं? कोण्या वनात? ज्या वनामध्ये शोक नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवलं. ज्या ठिकाणी शोक नाही, दुःख नाही अशा ठिकाणी सीता ठेवलं. अशोक वन माहित आहे का म्हणालो? नाही. आता ही सीता म्हणजे काही बाई आहे का? ही सीता म्हणजे भक्ती आहे. भक्तिरूपी सीतेचा स्वीकार केला भक्तरूपी रावणानं उचललं. तिला नेऊन कुठं ठेवलं? अशोक वनामध्ये. लय असे पैलू आहेत रामायणाचे. रामायणाचे खूप पैलू पाडावं लागतात. एवढं सोपं रामायण नाही. आता त्या रामायणावर लोक काही नाव ठेवतात, काही नाव ठेवतात वेगळं. पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य हे सगळे पाठीमागे येतात. रावणानं सीतामातेला नेलं, अशोक वनात ठेवलं. ठेवल्याच्या नंतर महाराज अनेक प्रयत्न केले तिला आपलंसं करण्यासाठी. प्रयत्न मध्ये असफल झाली का? एक प्रसंग. रावण किती दुष्ट होता, एवढा दुष्ट होता, जबरदस्ती करता आली नसती. कुंभकर्णाने म्हणलं, भैया आपके घर में, आपके आश्रम में, आपके अशोक वन में सीता को रखा है, लेकिन आप कभी उसका भोग नहीं लिया. कुंभकर्णाचा आणि रावणाचा संवाद आहे का पांडुरंग दादा? कोणाचा? ह्याच्यातले पैलू पहा, पैलू महत्वाचे. रावण म्हणते कुंभकर्ण, मुझे क्या समझ में नहीं आता है क्या? जब मैं पंचवटी के आश्रम में गया था ना, तभी मैंने बोला था माते भिक्षांत नहीं माते. अरे मैं उतना दुराचारी हूं, जिसको माँ बोलूंगा उसके साथ व्याभिचार करूंगा? मैं उतना दुराचारी हूं? समजलं का म्हणालो रामायण? रामायण समजलं का म्हणालो? हे रावण सुद्धा एकदा माय म्हणल्याच्या नंतर त्यानं व्याभिचारी वरतीनं सीतामातेकडे पाहत नव्हता. फक्त नेलं होतं उद्धार करून घेण्यासाठी, रामाला घरी आणण्यासाठी. चला रामचंद्र प्रभू निघाले. शोधत शोधत आले पंपा सरोवराच्या ठिकाणी. आल्याच्या नंतर तिथे एक म्हातारी वाट पाहत होती. आश्रमात या कधी रे, जिचं नाव बारी 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 म्हणे म्हणे मला एवढा एवढा मी न मी न जानी दिन लागे तुझ्या पता अखंड ही माझी साधना.
पतित पावन श्री रघुनाथ एकदा पाहि पूजिनी तोच स्वर्ग मज इथे होईल पुरे जीवन एकदा भेट झाली ना आता भगवान राम राम रामची क्षमा केली जे बोल झाले अधिकार केला रामचंद्र निघाले मारुतरायाची भेट झाली मारुतरायाने सुग्रीवाची भेट करून दिली सुग्रीवाची मैत्री झाली सुग्रीवाला राजावर बसविलं वालीला मारलं तिथून त्या सैन्याला सोबत घेऊन नळनिळाच्या हातानं विराट प्रभू विश्वकर्माजींची जी संतती आहे नळनिळ नावाचे जो वानर होते त्यांच्या हातून असणारं सेतू बांधला तो राम सेतू रामेश्वरमच्या ठिकाणी आणि तिथून लंकेमध्ये प्रवेश केला आणि त्रिकुट नावाच्या शिखरावर असणारं ही वानर सेना जमल्याच्या नंतर घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाला पराजित केलं रावणाला मारलं कुंभकर्णाला मारलं अतिकायाला अकयाला कुंभ निकुंभ अनेक राक्षसांना मारलं आता त्या राक्षसाची नावे घ्यायला सुद्धा अपुरा वेळ सगळ्याचा खप्पा एकदाच केला रामचंद्र प्रभू विजयी झाले सीता मातेला वाजवीत गाजीत आणलं सीता मातेकडे ज्यावेळेस सीता मातेला पालखीत बसून जिथं आणलं त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू तिच्याकडे पाहत नव्हते हे आपण ऐकतो रामायणात का पाहत नव्हते ही आपल्याला माहीत नाही रामाला माहित होतं बाकीच्या लोकांना माहित नव्हतं ही माझी सीता नाही ही वेदवती आहे आणि रामचंद्र प्रभू एक पत्नी वृत्ती होते आणि त्याच्यामुळे ही माझी पत्नी नाही ही वेदवती आहे पण हिला अग्नीत घाला समजून घ्या रामायण तिला अग्नीत घातलं आणि जी अग्नीत पंचवटीच्या ठिकाणी लपलेली सीता होती तिथं इथून प्रगट केली आणि इथली वेदवती तिथं अग्नीत घातली आणि अशा प्रकारे रामचंद्र प्रभू सीता मातेला सोबत घेतले बिभीषणानं कुबेराचं हापकून घेतलेलं रावणानं विमान ज्या विमानाचं नाव आहे पुष्प त्या विमानामध्ये बसले वाजत गाजत आल्याच्या नंतर अयोध्येत आल्याच्या नंतर काय झाले रामराज्य काय उणे आमासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी हरे राम हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे जय जय श्री राधे आता भगवान होणार आहे त्यासाठी तिथली परिस्थिती लाईट बदला आपला काय काम दैत्य मानले धरणीशी झाली होती त्याच्या त्रेता युगामध्ये राम कृष्ण रूपाने अवतार धारण करतात त्यासाठी काय झालं जय विजयाचा उद्धार करण्यासाठी भगवान परमात्म्याचा दुसरा अवतार होणार आहे आणि तो अवतार म्हणजे या तिसऱ्या अवतारामध्ये शिशुपाल वक्रदंताचा घात करण्यासाठी कंस मुष्टिक चांडोराला मारण्यासाठी पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे त्याचे अशा प्रकारचं असणार पृथ्वीला ओझ झालं ज्या वेळेस पृथ्वीला भार होतो साधू संतांना त्रास होतो दुर्जन लोकांचा उपद्व्याप वाढतो त्यावेळेस भगवान परमात्मा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्
परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे। भगवान परमात्मा प्रत्येक युगामध्ये अवतीर्ण होतात भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि त्यासाठी काय प्रयत्न करावा लागतो। काय प्रयत्न केला? सगळे देव लोक जमा झाले, पृथ्वी ओस पडली, सत्संगावाचून दुराचारी लोकांचा उपद्रव वाढला आणि त्यावेळेस पृथ्वी माता वज्र रूपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी नेत्री वाहितो तसे काय काय होत नाही। दुराचारी लोक मारले, काय करावं सांगा। ब्रह्मदेव म्हणजे काम माझं नाही, माझं काम जन्माला घालायचं आहे, काटे काढायचं माझं काम।